नुसती मच्छी समोर दिसली की जीभ कशी थया थया नाचलीच पाहिजे। तर चला तर मग आज आपण सुरमई फ्राय बरोबरच करी देखील बनवणार आहोत। तर त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। त्याचप्रमाणे खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी मी शेअर केलेल्या आहेत, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेसिपी तर आपण पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी आम्ही जेव्हा मालवण फेस्टिवलमध्ये गेलो होतो त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी या ठिकाणी शेअर केलेला आहे। झिंगा बघा झिंगा बाकी हे काय ए साई साई जेवून घे। हे काय लॉबस्टर हां लॉबस्टर कोलंबी प्रॉन्स झिंगा हां हे सांगा। काय खाल्ला काय खाल्ला? अरे बाबा हा मी ऍक्च्युली नवीनच बघितलं म्हणून विचारलं मी तुम्हाला। इकडं नाही खाल्ला तिकडं खाल्ला इकडं नाही खाल्ला मला खाल्ला हां तुला खाल्ला इकडं नाही खाल्ला मला खाल्ला। व्हिडिओ पाहून तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं ना, तर चला तर मग आता आपण घरीच सुरमई फ्राय कशी बनवायची हे पाहणार आहोत। त्याचप्रमाणे सुरमईची करी देखील कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी एक मच्छी सुरमईची मी 300 रुपये प्रमाणे या ठिकाणी आणलेली आहे। तर या ठिकाणी सुरमई मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, तर ती जी काही घाण होती ती काढून घेतली। त्यानंतर यातलं पाणी वगैरे व्यवस्थित नितळून दिलं। याच्यामध्ये तुम्ही आगळ या ठिकाणी वापरू शकता किंवा कोकम असतं ते देखील वापरू शकता। या ठिकाणी मी लिंबाचा रस या ठिकाणी यूज केलेला आहे, अर्धे लिंबू या ठिकाणी पिळून घेतले व्यवस्थित आणि ते व्यवस्थित सगळीकडे हलवून घ्यायचं, म्हणजे आंबटपणा जो आहे तो त्याच्यामध्ये उतरला जाईल। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हळद यूज करायची आहे, हळद टाकून घ्यायची आहे। खूप साऱ्या टिप्स म्हणजे वेगळ्या पद्धतीने मी या ठिकाणी मच्छी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मच्छी करीचा सातारा पद्धतीने। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी सुरमई फ्राय त्याचप्रमाणे सुरमई करी कशी बनवायची हेच मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। या ठिकाणी धना पावडर, त्याचप्रमाणे लाल तिखट, त्याप्रमाणे गरम मसाला या ठिकाणी मी यूज केलेला आहे। आता ही सुरमई आहे अतिशय लिबलिबीत असते, मऊ असते, तर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित त्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे वरून, म्हणजेच व्यवस्थित मसाला वगैरे सगळा लावून घ्यायचा आहे तुम्हाला। अद्रक लसूण पेस्ट त्याचप्रमाणे मीठ या ठिकाणी आपण यूज केलेलं आहे। हातानेच व्यवस्थित ते त्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं। प्रत्येक मच्छीच्या तुकड्याला त्या ठिकाणी तो मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा, जेणेकरून खाताना देखील आपली मच्छी अतिशय छान लागणार आहे। ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही ही मच्छीला मसाला लावून घ्यायचा आहे। मसाला लावून झाल्यानंतर मच्छी एका साईडला ठेवून द्यायची मुरण्यासाठी, कारण जेवढा मसाला त्याच्यामध्ये मुरला जाईल तेवढीच ती मच्छी तुम्हाला खाण्यासाठी छान लागणार आहे। तर अशा पद्धतीने आपली मच्छी व्यवस्थित मुरली गेलेली आहे। आता आपण तयार करणार आहोत ती म्हणजे पातळ भाजी, म्हणजेच ग्रेव्हीची। तर या ठिकाणी एकच टोमॅटो मी घेतलेला आहे, भाजी मी थोडीशीच बनवणार आहे त्यासाठी। एक पूर्णपणे लाल असा टोमॅटो मी घेतला, तो आपण गॅसवरती भाजून घेणार आहे। आता मच्छी वगैरे व्यवस्थित मुरण्यासाठी ठेवलेली आहे मसाला लावून। तर या ठिकाणी आपल्याला मच्छीवरचं कोटिंग तयार करायचं आहे। त्यासाठी मी इथं तांदळाचं पीठ या ठिकाणी यूज केलेलं आहे। तुम्ही बेसन यूज करू शकता, रवा यूज करू शकता, रवा तुम्ही जो बारीक असतो तो यूज करू शकता। तर या ठिकाणी मी तांदळाचं पीठ, तेही जरासं खडबडीत हवंय, जास्त बारीक नको। तांदळाचं पीठ जर का तुम्ही जास्त बारीक घेतलं तर काय होतं तेही मी तुम्हाला सांगते, की मच्छी खाली लागली जाते तव्याला आणि व्यवस्थित फ्राय होत नाही। तर त्यासाठी खडबडीत असं पीठ तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचं आहे। आणि वरचं जे कोटिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाल तिखट, लिंबाचा रस, मीठ थोडंसं टाकून घ्यायचे, जेणेकरून जे वरचं कोटिंग आहे ते देखील चवीला खूप छान लागेल। आता जेवढी मच्छी तुम्ही फ्राय करणार आहात ना, म्हणजे 1, 2, 3 काप वगैरे, तेवढ्याच मच्छीला हे असं पीठ व्यवस्थित लावून घ्यायचे आणि नंतर ते फ्राय करायला ठेवायचे। आता या ठिकाणी बघा मी 3 पीस घेणार आहे। भाकरी वगैरे माझी करून झाली, तर मी भाकरीच्या तव्यामध्ये त्या ठिकाणी ही मच्छी
व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तिला वरून कोटिंग करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे, कारण आपण ही शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता मी अशा पद्धतीने ती पिठामध्ये घोळून घेतली आणि ह्या थोड्याशा तेलामध्ये ही मच्छी मी फ्राय करून घेणार आहे। आता मच्छी फ्राय करत असताना एक लक्षात घ्या, गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे। जर तुम्ही तो हाय फ्लेमवरती ठेवला तर काय होतं, वरचं जे आवरण आहे, वरचं जे कोटिंग आहे तेच फक्त त्या ठिकाणी भाजलं जातं आणि आतली मच्छी तशीच कच्ची राहते, त्याचा काहीच उपयोग नसतो। तर त्यासाठी मीडियम फ्लेमवरती मच्छी शिजून घ्यायची। या ठिकाणी पातळ भाजीसाठी हा टोमॅटो आपण व्यवस्थित बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा, जेणेकरून तो देखील आतून व्यवस्थित शिजला जाईल, भाजला जाईल। तर अशा पद्धतीने हा टोमॅटो या ठिकाणी मी भाजून घेणार आहे, कारण आपली दुसऱ्या साईडला आपण मच्छी फ्राय करण्यासाठी ठेवलेली आहे। मच्छी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची एका साईडने, जवळजवळ 10 मिनिटं तरी एका साईडने ती व्यवस्थित भाजून घ्यायची। बघा या ठिकाणी मी पलटून घेतली, तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ही मच्छी भाजली गेलेली आहे। या ठिकाणी आपला टोमॅटो वगैरे भाजत आहे तोपर्यंत दुसऱ्या शिगडीवरती मी हा कांदा, एकच कांदा घेतलेला आहे मी, तर तो देखील व्यवस्थित भाजून घ्यायचा। आता वरचा काळपटपणा तर तो काढून टाकायचा। या ठिकाणी मच्छी वगैरे फ्राय करून आपण घेतोय। आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, आपण जी मच्छी फ्राय करून घेतोय ना, तर ती लगेच ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायची नाही, अशा पद्धतीने ती साईडला सारून द्यायची आणि दुसऱ्या जी मच्छी आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत फ्राय करण्यासाठी त्या टाकून घ्यायच्या आणि त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवून त्या शिजण्यासाठी, फ्राय करण्यासाठी ठेवून द्यायच्या। आता प्रत्येक सुरमई अशा पद्धतीने तुम्ही फ्राय करून घ्या आणि साईडने ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवले त्या पद्धतीने त्या सुरमई तशाच ठेवून द्यायच्या, त्यांना काहीही होत नाही। सगळ्या सुरमई फ्राय झाल्यानंतर तव्यामध्ये तेल वगैरे शिल्लक नाही ठेवायचं, तव्यामध्ये, रिकाम्या तव्यामध्ये म्हणजे गरम तवा असतो त्याच्यामध्ये या सगळ्या सुरमईचे काप तसेच ठेवून द्यायचे। त्याच्यामुळे काय होतं, आपल्या सुरमई अतिशय कडक सुरमई म्हणजे खुसखुशीत राहतात खाण्यासाठी। तर या ठिकाणी बघा कांदा आणि टोमॅटो मी भाजून घेतलेला आहे, त्याच्यावरचं जे टलफर आहे ते मी काढून घेतलेलं आहे। गावाकडे काय करतात, चुलीमध्ये डायरेक्ट शिजण्यासाठी ठेवतात। आता गावाकडे देखील चुली कमीच भेटतात, तर आपण हे गॅसवरती वगैरे व्यवस्थित भाजून घेतलं। त्याच्यामध्ये हा सगळा मसाला म्हणजे काय, तर लाल तिखट, धना पावडर, हळद, तुमच्याकडे जर का मालवणी मसाला असेल तर तो देखील त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। या ठिकाणी मी मालवणी मसाला टाकून घेतलेला आहे। तर या ठिकाणी सगळा मसाला बारीक करून घ्यायचा व्यवस्थित। मसाला बारीक वगैरे करून घेत असताना लक्षात ठेवा तो बारीकच करायचा, जेणेकरून भाजी घट्टसर होते। या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे तुम्ही या पातळ भाजीमध्ये देखील तुम्ही कोकम वगैरे यूज करू शकता, आगळ वगैरे या ठिकाणी यूज करू शकता। तर अशा पद्धतीने हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे। बघू शकता त्याचा कलर। कढई तापून ठेवली, त्याच्यामध्ये मी तेल वगैरे ओतून घेतलं। आता त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आणि मसाला जर का चांगला भाजला गेला, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मसाला मेन आहे भाजींसाठी। मसाला तुम्ही छान भाजून घ्या, तुमची भाजी उत्तमच होणार। घरातले प्रत्येक जण ती भाजी पोट भरूनच खाणार। तर या ठिकाणी मी मसाला वगैरे छान असा भाजून घेतला। त्यानंतर याच्यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचा खीस, त्याचप्रमाणे लसूण या ठिकाणी ॲड केलेला आहे। पेस्टमध्ये देखील तुम्ही तो बारीक करू शकता, पण माझ्याकडे ऑलरेडी सेपरेट बारीक केलेला होता। तर या ठिकाणी मी हा ओल्या खोबऱ्याचा खीस आणि लसूण या ठिकाणी मिक्स करून घेतलेला आहे। ओलं खोबरं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुक्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता, फक्त सुकं खोबरं तुम्ही भाजून घ्यायचं। त्यानंतर हे सुरमईचे जे काप आपण म्हणजे तुकडे केलेले होते, जे आपण मुरत ठेवले होते, ते तसेच यामध्ये टाकायचे। काही जण काय करतात, पाणी टाकतात त्याच्यानंतर ते पीस टाकतात। मी तसं न करता ते मसाल्यात व्यवस्थित भाजून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करते। थंड पाणी ॲड करू शकता किंवा गरम पाणी ॲड केलं तर अतिशय उत्तम। तर अशा पद्धतीने आपण ही पातळ भाजी तयार करणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने ही पातळ भाजी आपली मी बनवलेली आहे। आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय ॲड करायचं आहे, आपलं काय राहिलं तर मीठ। तर या ठिकाणी चवीपुरते मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मीडियम गॅसवरती त्या ठिकाणी त्याला उकळून द्यायची। सुरमई असो किंवा बांगडा असो, पातळ भाजीमध्ये जे आपण काप यूज करतो ते पटकन शिजले जातात। या ठिकाणी आपली सुरमई बघा अतिशय छान खुसखुशीत आणि कडक अशी ही आपली सुरमई फ्राय करून तयार आहे खाण्यासाठी।
आता ते आतून भाजली गेली का हे देखील मी तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीने बघा आपली सुरमई आतून देखील छान अशी भाजली गेलेली आहे। त्याच्यावरचं कोटिंग हे देखील तुम्ही पहा तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते। तर या ठिकाणी आपली पातळ भाजी देखील तयार आहे, छान अशी उकळ आलेली आहे, इथे बघू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही आपली सुरमई फ्राय, त्याचप्रमाणे सुरमईची करी आपण घरीच बनवून पोटभर खाऊ शकतो। 300 रुपयामध्ये आपली पातळ करी, त्याचप्रमाणे आपला सुरमई फ्राय या ठिकाणी तयार आहे। तर चला तर मग जेवायला सुरुवात करायचं का? बघा या ठिकाणी सुरमई फ्राय वगैरे सगळं काही तयार आहे। आमच्या इकडे सातारा भागामध्ये बाजरीची भाकरी जास्त प्रमाणात खाल्ली जाते, तर या ठिकाणी मी तांदळाची भाकरी, तुम्हाला हवी असेल तुम्ही तांदळाची भाकरी घेऊ शकता। त्याचप्रमाणे ही बाजरीची भाकरी आहे। तर या ठिकाणी बघू शकता रस्सा वगैरे बघूनच तोंडाला पाणी सुटते। तर अशा पद्धतीने तुम्ही घरी रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल